Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नारी शक्ती वंदन विधेयकासाठी 3 दिवसीय विशेष अधिवेशन. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात बोलण्याची शक्यता. महिला आरक्षणाशी संबंधित 3 दुरुस्ती विधेयकं लोकसभेत सादर. तिन्ही विधेयकांवर विरोधकांचा आक्षेप. विधेयकांच्या समर्थनार्थ 251 खासदारांचं मतदान तर विरोधात 185 खासदार. जातीय जनगणना टाळण्यासाठी भाजपकडून महिला आरक्षणाचा मुद्दा. महिला आरक्षणाच्या मागे षडयंत्र तर नाही ना, अखिलेश यादव यांच्याकडून शंका उपस्थित. तिन्ही विधेयकांवर उद्या दुपारी 4 वाजता मतदान. सरकारकडून विधेयकावर चर्चेसाठी 12 तासांची वेळ मर्यादा निश्चित. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची माहिती. नारी शक्ती नव्हे तर भाजप शक्ती विधेयक. भाजपला हे विधेयक लादू देणार नाही. संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात. तर भाजप शक्ती नव्हे भारत शक्ती विधेयक. नवनाथ बन यांचं उत्तर. नाशिक धर्मांतरण प्रकरणाविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. TCS कंपनी विरोधातील मोर्चात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग. धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, देवयानी फरांदेंची मागणी. नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार. 20 दिवसांपासून निदा खान फरार. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिक धर्मांतरण प्रकरणात आरोपींचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. मुख्य सूत्रधार निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी संबंध असल्याचा संशय. तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू. नाशिक धर्मांतरण प्रकरणाचा तपास आता SIT कडे. ATS स्वतः आरोपींची चौकशी करणार तर संबंधित कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश. TCS कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती. अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती. मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत. आणखी 4 जणांची चौकशी सुरू. मुंबईमध्ये 200 एक्स्टसी गोळ्यांसह ड्रग्ज तस्कराला अटक. साकीनाका पोलिसांची कारवाई. नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरणाशी आरोपीचा संबंध असल्याचा संशय. तपास सुरू. भोंदू खरातच्या पत्नीच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनाला शिर्डी पोलिसांचा विरोध. फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात कल्पना खरात आरोपी. भोंदू खरातच्या खात्यात 2 वर्षात तब्बल 21 कोटींची उलाढाल. जमीन खरेदीचे व्यवहार समोर. शिर्डीतील 4 एकर जमीन 5 कोटींना खरेदी केल्याची माहिती. स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करा. महिलांचे फोटो व्हिडिओ सार्वजनिक करा. माजी मंत्री सुबोध सावजी यांचं वादग्रस्त वक्तव्य. राज्यपालांना पत्र पाठवल्याचीही माहिती. वारकरी संप्रदायातील काही लोक हिंसेला प्राधान्य देतात. वारकरी संप्रदायातील घुसखोरी. 20 लोकांची नावं जाहीर करत विकास लवांडेंचा मोठा आरोप. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.